जय हिंद यात्रा काढा पण सैन्य दलाचं मनोबल खच्ची होईल अशी वक्तव्य करू नका, राहुल गांधींना मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला टोला। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा आमचे खासदार जास्त, तरीही शिष्टमंडळात का स्थान नाही? संजय राऊतांनी विचारला केंद्र सरकारला सवाल। राज्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उबाठा शिवसेनेनं नेत्यांवर केलं जबाबदारीचं वाटप, मुख्य 12 नेत्यांवर सोपवली जबाबदारी। संसद रत्न पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रानं मारली बाजी, राज्यातील 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर। सुप्रिया सुळेंसह अरविंद सावंत, नरेश म्हस्केंनाही संसद रत्न पुरस्कार। भारताचं शिष्टमंडळ जगभरात जाणार असल्यानं पाकला भरली धडकी, भारताची नक्कल करत दहशतवाद्यांची पाठराखण करण्यासाठी बिलावल भुट्टो आणि झरदारींनी पाठवणार परदेशात। ऑपरेशन सिंदूरचा भारतीय लष्करानं जारी केला आणखी एक व्हिडिओ, पाक सैन्याची भारतीय जवानांनी उडवली दाणादाण। अलमट्टीच्या उंचीबाबत तोडगा काढा, अन्यथा धरणावर धडक देऊ, सतेज पाटलांचा सरकारला इशारा, तर चक्का जाम आंदोलन घेतलं मागे। सोलापुरातील सेंट्रल इंडस्ट्रीतल्या टॉवेल कारखान्याची आग आटोक्यात, 12 तासानंतर मिळवलं आगीवर नियंत्रण, आगीत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। हैदराबादच्या चारमिनार इथल्या गुलजार हाऊसला भीषण आग, आगीत होरपळून 16 जणांचा मृत्यू, दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक।